मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज नोटरी संदर्भातच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेली आहे। आपण जेव्हा नोटरीचं डॉक्युमेंट करतो तेव्हा आपण रजिस्टर मेंटेन करतो आणि पावती बुक मेंटेन करतो। तर रजिस्टरविषयी मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत। पावती बुकविषयी पण मी व्हिडिओ बनवला आहे। हा पावती बुकसाठी व्हिडिओ मी बनवत आहे एक्स्ट्रा माहितीसाठी। तर आपलं जे पावती बुक आहे त्या पावती बुक आपण मेंटेन करणं गरजेचं आहे। मला एका सरांचा फोन आला होता जे आउट ऑफ पुणे नवीनच नोटरी झाले, त्यांनी प्रॅक्टिस करतात। त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्याकडे पावती बुक कंपल्सरी नाही आहे। तर बघा असं काही नाही आहे की एकीकडे पावती बुक कंपल्सरी आणि एकीकडे नाही आहे। आपण जे नोटरी झालेलो आहे ते सेंट्रलचे नोटरी झालेलो आहे। आपल्याला सेंट्रलनी नोटरी सेलनी आपल्याला सेंट्रलचं नोटरी म्हणून नियुक्त केलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना एकच नियम आहे। त्यामुळे एकीकडे पावती बुक तुम्ही मेंटेन करायचं नाही, एकीकडे नाही करायचं असं नाही चालणार। पावती बुक तुम्हाला मेंटेनच करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक नोटरीने पावती बुक हे मेंटेन करायचं आहे। थँक्यू। पावती बुकची माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ होता। लाईक करा, सबस्क्राईब करा। माझं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा ते चॅनल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करा। थँक्यू, बाय।